नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विधान परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP यावर 2 दिवस प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून NEP धोरणाला कडाडून विरोध केला आहे. राज्य शिक्षण धोरण SEP राबवण्याचा निर्णय घेतला आहे. NEP धोरणाला का विरोध केला जात आहे याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षाने केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षातील सदस्यांनी चर्चा करून मते मांडली. यावेळी सभागृहात दोन्ही पक्षातील नेत्यांमधील वादंग पाहून ज्येष्ठ नेते मंत्री HK पाटील यांनी आपण अद्यापही शौचालय, पाणी, शाळा खोल्यांसाठी भांडत आहोत असे सांगितल्यावर सभागृहातील गोंधळ निवळला होता. शिक्षण धोरणापेक्षा सुविधा पुरवण्यावर भर देण्याचे त्यांचे विधान सभागृहातील सदस्यांना चांगलेच झोंबले. त्यामुळे सरकारकडून याकडे आता तरी लक्ष दिले जाणार का हे पाहावे लागणार आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील 6,683 नुकसानग्रस्त पशुपालकांना 14,95,25,000 रुपये मदत देण्यात आली आहे. ही रक्कम DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. शिवाय चालू वर्षात 1,372 लाभार्थ्यांना 3,05,95,000 रुपये मदत जमा करण्यात आली आहे अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे. गतवर्षी जिल्ह्यात लंपीने धुमाकूळ घातला होता. दरम्यान 25,000हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दुभत्या जनावरांचा देखील समावेश होता. त्यामुळे पशुपालकांना मोठा फटका बसला होता. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष K. अब्दुल जब्बार यांच्या मान्यतेने आणि KPCC अध्यक्ष DK शिवकुमार, KPCCचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी व जिल्हा ग्रामीण काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष राजा सलीम काशिम नवर यांनी मुबीन अब्दुल अजीज मुजावर यांना बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी जिल्हा अल्पसंख्याक युनिटचे जिल्हा सचिव म्हणून नुकतेच नियुक्तीपत्र दिले आहे. बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष R. हाजी यांनी प्रसिद्धीद्वारे याची माहिती दिली आहे. उगार खुर्द हे रेल्वे स्थानक मिरज लोंढा मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणी साखर कारखाना तसेच इतर मोठे उद्योग असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. परंतु या रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याची एकही एक्सप्रेस थांबत नाही. यामुळे प्रवाशांना जवळच्या कुडची रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे उगार खुर्द रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी केली जात आहे. नवीन पेन्शन स्कीम NPS रद्द करून सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन स्कीम लागू करावी यासाठी बेंगळुरू येथे भव्य आंदोलन केले जाणार आहे. नव्या पेन्शन स्कीममुळे कर्मचाऱ्यांचे हाल होणार असून राज्य सरकारने हा धोका ओळखून राज्यातील सर्व विभागांमधील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन स्कीम लागू करावी अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी NPS नोकर संघाचे राज्य अध्यक्ष शांताराम यांनी केली आहे. सुवर्ण विधानसौध येथे सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये राज्यामध्ये विविध खात्यात रिक्त असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीवरून अनेक सदस्यांनी आवाज उठवला आहे. पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळणे कठीण झाले आहे. तर असलेल्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा भार पडत आहे. लोकसंख्येनुसार पदे भरून घेणे असल्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार राज्य सरकारने ग्रुप A व ग्रुप B कर्मचारी भरून घेण्यासाठी तयारी चालवली आहे. लवकरच भरतीसाठी अधिसूचना जारी केली जाणार आहे. बागायत खाते, जिल्हा पंचायत आणि बेळगाव फलोत्पादन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या फल पुष्प प्रदर्शनाची रविवारी सांगता झाली. 3 दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला नागरिक व पर्यावरण प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात विविध रंगबिरंगी रोपटी, फळे, भाजीपाला आणि फळाफुलांमध्ये साकारलेल्या प्रतिकृती आकर्षक ठरल्या. शहर परिसरात सापांचा वावर वाढू लागला आहे. विशेषतः दुर्मिळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजगर सापाचा संचार वाढला आहे. केवळ एका आठवड्यात हिंडाल्को परिसरात 2 अजगर सापडले आहेत.
त्यामुळे नागरिकातही भीती निर्माण झाली आहे। स्थानिक सर्पमित्रांनी त्यांना पकडून वन खात्याकडे सुपूर्द केले आहेत। मात्र सापांच्या प्रजातीमध्ये सर्वात मोठा साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजगराचा वाढता वावर शहरवासियांसाठी चिंताजनक आहे। चापगाव येथे विद्युतभारित तार तुटून उसात पडल्याने उसाला आग लागून सुमारे 40 टन शेतकरी विनाजी पाटील यांचा ऊस जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी चापगाव येथील शिवारात घडली। शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खबरदारीमुळे मोठा अनर्थ टळला आहे। विद्युत पुरवठा करण्यासाठी मोठे खांब उभारून विद्युत पुरवठा केला जातो। शनिवारी दुपारी चापगाव येथील शिवारात एका ट्रान्सफॉर्मर जवळ शॉर्ट सर्किट होऊन विद्युतभारित तार तुटून उसात पडली। त्यामुळे झालेल्या आगीत एकरातील ऊस जळून खाक झाला। कर्नाटकात केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाकडून विविध रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत। ऑक्टोबर 2023 पर्यंत 2059 किलोमीटर रस्त्यांपैकी 1603 किलोमीटर आणि 456 किलोमीटर रस्ता काम सुरू आहे। यातील 806 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। बुधवारी भारतमाला प्रकल्पातून रस्त्यांचा विकास या विषयावर नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या दर्शनाला देशाच्या विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असून त्यांच्या वाहनाची योग्य व्यवस्था करून पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सौंदत्तीचे नूतन CPI म्हणून पदभार स्वीकारलेले धर्माकार धर्मट्टी यांनी सांगितले। रविवारी प्रथमच यल्लमा डोंगराला भेट देऊन देवीचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली। राष्ट्रीय कायदा सेवा समिती, राज्य कायदा सेवा समिती, जिल्हा कायदा सेवा समिती, तालुका कायदा सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील अंतिम राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये चिकोडी येथील सर्व न्यायालयात मिळून 1317 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली। त्याचप्रमाणे नोंदणीपूर्व 7622 प्रकरणे मागे घेण्यात आली। त्यामुळे वादी प्रतिवादींमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। निपाणीसह परिसरात सध्या ऊस तोडणी हंगाम गतीने सुरू आहे। परिसरातील कारखान्यांसह महाराष्ट्रातून दाखल झालेल्या कारखान्यांकडून ऊस उचलीची स्पर्धा सुरू झाली आहे। अधिकाधिक ऊस वाहतूक करून अधिक उत्पन्न मिळवण्याची स्पर्धा देखील ऊस वाहतूकदार यांच्यामध्ये सुरू झाली आहे। याचाच परिणाम म्हणून ओव्हरलोड ऊस वाहतूक सुरू झाली आहे। पण अनेक ठिकाणी ही ओव्हरलोड वाहतूक अपघाताला कारणीभूत ठरत आहे। अनेक वेळा चालकाचा ओव्हरलोड ऊसामुळे वाहनावर ताबाच राहत नसल्याचे दिसत आहे। यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या चालकासह मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, पादचारी यांना धोका निर्माण होत आहे। यामुळे ही वाहतूक जीविताला धोका ठरत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।